सुरू. नमस्कार. कारण राजकारण या सकाळ फेसबुक लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आम्ही इंदापुरात पोहोचलेलो आहोत. आपण बराच वेळ सांगत होतो की आपण इंदापूरच्या दिशेनं चाललो आहे. मधल्या पिरियडमध्ये आम्हाला इंटरनेटचे प्रॉब्लेम आले, त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला थोड्या वेळानं फेसबुकवर यावं लागलं. आत्ता आपण इथं इंदापुरातल्या खडकपूर भागात आहोत. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते इथं जमलेले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना असे सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते इथं आहेत. आपण गेले 2 दिवस पाहतो आहोत की इंदापुरातली आणि बारामती मतदारसंघातली लढाई ही सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्यामध्ये आहे. लोकांच्या भावना आपण समजून घेतल्या आहेत. इंदापुरात आल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न पडतो, जो गेले 2 दिवस हर्षवर्धन पाटलांची भूमिका काय आहे या विषयावर झालं होतं. त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेणं, त्याच्यातून संशय तयार होणं आणि पुन्हा त्यांनी काही तासानंतर खुलासा करणं. मी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून सुरुवात करतोय. एकूण त्यांना काय पद्धतीनं या ठिकाणी प्रचार दिसतोय? काँग्रेस राष्ट्रवादी खरंच एकत्र येऊन प्रचार करतायत का? या मतदारसंघामध्ये आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना परत एकदा पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कवाडे गट या सगळ्यांची युती राज्यामध्ये झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून सुप्रियाताईंना याची उमेदवारी मिळालेली आहे. गेली 10 वर्ष या मतदारसंघामध्ये अतिशय मोठं काम सुप्रियाताईंच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे. तुम्ही पाहताय की 10 वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचं काम सुप्रियाताईंनी या ठिकाणी केलेलं आहे आणि अनेक योजना केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, त्या ठिकाणी खेचून आणण्याचं काम मतदारसंघामध्ये केलेलं आहे. या ठिकाणी वयश्री योजनेसारखी योजना आहे की त्या माध्यमातून जी अडगळीत पडलेली माणसं असतात 70-60 वर्षाच्या पुढची, त्यांना खऱ्या अर्थानं आधार देण्याचं काम सुप्रियाताईंच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या मुली सायकलीपासून म्हणजे शाळेपासून वंचित राहू नयेत, त्यांना अंतर खूप असलं शाळेचं तर घरचे पालक त्या ठिकाणी त्यांना जाऊ देत नाहीत किंवा शिक्षण त्यांचं संपतं. अशा वेळेला ताईंनी ही गोष्ट ओळखली आणि त्यांनी या ठिकाणी आमच्या मतदारसंघातल्या लोकसभा मतदारसंघातल्या जवळजवळ 4.5 म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघातल्या 4.5 मुलींना सायकली आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या 25,000 मुलींना सायकली देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि रस्त्याची कामं असतील, काही इमारतीची कामं असतील, स्वच्छ पाणी पुरवठ्याचं काम असेल, अशी अनेक कामं सुप्रियाताईंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये झालेली आहेत. आणि या तालुक्यामध्ये बोलायचं झालं तर सुप्रियाताईंचं लक्ष या तालुक्यामध्ये खूप आहे. अतिशय बारकाईनं या तालुक्यातल्या समस्यांचं निवारण गेली 5 वर्षामध्ये सुप्रियाताईंनी केलेलं आहे. पूर्वी 10 वर्षापूर्वी ज्यावेळेला त्या राज्यसभेवर गेल्या त्यावेळेला एक पवारसाहेबांची कन्या म्हणून त्यांच्याकडे आम्ही सगळे पाहत होतो, परंतु त्यांनी ती ओळख थोडी बाजूला ठेवली 10 वर्षामध्ये. आणि आज जो विरोधकांकडून जो घराणेशाहीचा आरोप होतोय, ती घराणेशाही नसून एक चांगल्या प्रकारचा उमेदवार 10 वर्षामध्ये त्यांनी एक स्वतःची अस्तित्व, स्वतःची ओळख त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि त्यांना 1-2 वेळेला पुरस्कार मिळाला नाही संसद रत्न, तर 5 वेळा आला त्या ठिकाणी संसद रत्न पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि आम्ही पाहतो की टीव्हीवर आम्ही सगळे लोकसभेचं कामकाज पाहणारी मंडळी आहोत. अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी आम्ही टीव्हीवर त्यांचं पाहिलेलं आहे. त्यांनी या मतदारसंघातले सगळे प्रश्न तातडीने मांडण्याचं काम त्या मतदारसंघामधल्या लोकसभेमध्ये केलेलं आहे. त्यामुळे सुप्रियाताईंचा विजय हा निश्चित आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं, जरी आज लोक म्हणत असतील किंवा आमचे विरोधी पक्षाचे मित्र म्हणत असतील की या ठिकाणी सुप्रियाताईंचा पराभव होणार आहे, परंतु या ठिकाणी सुप्रियाताई 4 लाखापेक्षा सुद्धा जास्त मतानं या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही सगळे म्हणजे काँग्रेस, भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कवाडे गट, त्याचप्रमाणे स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सगळे एकत्र असल्यामुळं 1 लाखापेक्षाही जास्त मतं या ठिकाणी त्यांना लीड म्हणून मिळतील एवढी अपेक्षा आहे. अगदी मी खरं तर जाणार होतो काँग्रेसकडे, पण मला या सलामीनंतर असं वाटतं की भाजपची प्रतिक्रिया जाणून घ्यावी कार्यकर्त्यांची. कारण यांनी किती मतांनी निवडून येईल हाही आकडा जाहीर केला. भाजपच्या वतीनं कोण, तुम्ही बसून बोलत तरी चालेल, पण काय एकूण आता 4 लाख हा आकडाच त्यांनी घोषित केलेला आहे. आता काय झालं, ह्यांनीच सांगितलं की आम्ही सतत TV बघत असतो, तर ह्यांना पवारसाहेब, आदरणीय पवारसाहेब मध्ये एका भाषणामध्ये म्हणले, जो TV बघतो ते कधी TV दिसत नाही. त्यामुळे ह्यांचा TV बघण्यात जास्त वेळ गेला, सेल्फी काढण्यात जास्त वेळ गेला. आदरणीय बापटसाहेबांनी गेले 105 कामगारांचा प्रश्न सोडला. नगरपालिकेतले 105 कामगारं ही कायम होत नव्हती, सत्ता ह्यांची होती. मग 105 कामगारावर अन्याय कोणी केला? ह्यांनी केला. त्यामुळं आदरणीय बापटसाहेब इथं आले आणि त्यांनी सांगितलं प्रामुख्याने मी लक्ष देऊन सोडतो, नगरविकास खातं हे मुख्यमंत्र्याकडे. तर पहिलं 105 कामगारांचा प्रश्न त्यांनी सोडलेला आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे मूकबधीर शाळा. मूकबधीर शाळांचा अख्ख्या महाराष्ट्रातून प्रश्न, इंदापूरमध्ये सुद्धा मूकबधीर शाळा आहेत. इतका मोठा गंभीर प्रश्न होता मूकबधीर शाळेचा, ती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी प्रश्न सोडलेला आहे. त्याच्यामुळं ह्यांना अधिकार नाही ती आकडेवारी द्यायचा. आताच सांगितलं तुम्ही की आम्ही दुष्काळ दौऱ्यात बघितलं तर 22 गावाचा प्रश्न सुटला नाही. तुम्ही म्हणता पवारसाहेब गेले 40 वर्ष राजकारणात, काय 12 वर्ष आहेत, मग शेतकऱ्यांचे का एवढे हाल झालेले आहेत? का शेतकऱ्यांचं म्हणजे पाणी का तिथं नाही? हे ती प्रश्न त्यांना त्यांच्या मनाला अंतर्मनाला विचारला पाहिजे. कारण का कारखानदारी असेल, कुठली पवारसाहेबांनी स्वतः संस्था काढली? ह्यांनी आम्हाला त्या संस्थेचं नाव सांगावं. कुठलीच काढलेली नाही. आज इंदापूर मार्केट कमिटी जरी असेल तर आदरणीय शंकरराव पटेल आणि गोलब साहेबांनी काढलेली आहे. ह्यांनी आयती कलर दिलेली, रंगोटी केलेली, आयती कुलूप घालून संस्था तोडून फोडून घेतली, ही मला म्हणायचं आहे. त्यामुळं नक्कीच कांचनताई कुल, आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इचाराला मत आहे. ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे, ही कुठल्या पुढऱ्याच्या मागे राहिलेली नाही, ही मला ठामपणे सांगायचं आहे. आत्ता इथं शंकरराव बाजीराव पाटलांचं नाव घेतलं म्हणून मला काँग्रेसला आवर्जून काँग्रेसच्या सहकार्याने विचारायचं आहे. गेले 10-15 दिवस जो सतत होता की हर्षवर्धन पाटील कुणाकडे आहेत, तर खरंच का काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मिलन झालं का? आणि ग्रामीण भागातली मतदारसंघातली परिस्थिती काय आहे? नमस्कार, मी कैलास कदम, इंदापूर नगर परिषदेचा गटनेता आहे. आता महाआघाडीच्या संदर्भामध्ये जो प्रश्न उपस्थित होतोय की बारामती मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांची भूमिका काय असणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये आता जी महाआघाडी झालेली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट असेल, शेतकरी स्वाभिमानी संघटना असेल आणि इतर जे मित्रपक्ष आहेत, त्यांच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. आणि आपण जसं उल्लेख केला की विशेष करून महिलांमध्ये एक लक्षवेधी अशी लढत जी बारामती लोकसभा मतदारसंघाची होणार आहे. तर या मतदारसंघामध्ये 2009मध्ये ज्यावेळेस सुप्रियाताई सुळे पहिल्यांदा उभा राहिल्या होत्या, त्यावेळेसही इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं असेल, माजी सहकार मंत्री सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब असेल, यांच्या वतीनं सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार इंदापूर तालुक्यामध्ये केला गेला. 2014च्या निवडणुकीमध्ये देखील सुप्रियाताईंना बारामती मतदारसंघामध्ये इंदापूर तालुक्यामधून जवळपास 21,000 मताचं लीड या ठिकाणी इंदापूर तालुक्यामधून दिलं. आणि बारामती मतदारसंघामध्ये इंदापूर तालुका असेल, पुरंदर तालुका असेल आणि भोरवेल्ला हा भाग असेल, याच्यामुळे सुप्रियाताई सुळे यांचा विजय हा जवळपास 70,000च्या मतांनी या ठिकाणी झाला. या 2019च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं किंवा विशेषतः पुणे जिल्ह्याचं या ठिकाणी लक्ष लागलं होतं की बारामती मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांची भूमिका काय राहणार. परंतु माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये जे निर्णय या ठिकाणी राजकीय भूमिका स्पष्ट ज्यांच्याकडून या ठिकाणी मांडला जातात, त्या विशेषतः कमिटीमध्ये हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. आणि आघाडीचा धर्म हा नेहमीच इंदापूर तालुक्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी पाळला गेलेला आहे. याही वर्षी म्हणजे मागच्या 8 तारखेला या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा मेळावा शाह सांस्कृतिक भवन या ठिकाणी झाला आणि त्या मेळाव्याला सुप्रियाताई सुळे या ठिकाणी उपस्थित होत्या. तालुका काँग्रेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष महारुद्र पाटील असतील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर असतील, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. आणि काँग्रेस पक्षाची सुप्रियाताई सुळेंबद्दलची जी काही भूमिका असेल ती भूमिका त्या ठिकाणी आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केलेले आहे. आणि हर्षवर्धन पाटील साहेबांनी या ठिकाणी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की आपण आघाडीचा धर्म पाळायचा आहे. कैलासवासी शंकरराव पाटील यांचे जे राजकीय आणि सामाजिक संस्कार या इंदापूर तालुक्यावरती झालेले आहेत, ती परंपरा या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी पाळली जाणार आहे. आणि निश्चितच आता अमोल बिशे असतील, या ठिकाणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सर्वजण आघाडीचे मिळून या ठिकाणी शहरामध्ये एकत्र काम करीत आहोत. सुरुवातीला संदिग्ध तालुक्यामध्ये चर्चा होती की हर्षवर्धन पाटलांची भूमिका या ठिकाणी काय राहणार. परंतु ज्यावेळेस सुप्रियाताई सुळे पुणे त्यांच्या या ठिकाणी निवासस्थानी सुरुवातीला भेटायला गेल्या, माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार ही देखील या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेबांच्या पुणे येथील घरी या ठिकाणी जाऊन त्यांनी भेट घेतली. आणि त्या भेटीमध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विश्वजित कदम असतील, संग्रामदादा थोपटे असतील
आमचे पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजयदादा जगताप असतील, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार असतील, यांच्या एकत्रित बसून त्या ठिकाणी आघाडीचा धर्म आणि इंदापूर तालुक्यामध्ये सुप्रियाताईंचं काम हे करण्याचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे. आणि आम्ही एकत्रित काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेतकरी संघटनेचे सर्व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित काम करीत आहोत. आणि निश्चितच या बारामती मतदारसंघामध्ये सुप्रियाताई प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशी मी सर्व तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वतीनंही या ठिकाणी तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या ठिकाणी आश्वस्त करतो. माझा सहकारी अशोक पुढच्या प्रश्नांकडे जातो. ही देशाची म्हणजेच लोकसभेची निवडणूक मानली जाते. तर लोकसभेच्या निवडणुकीच्या मानानं मोदी किंवा राहुल गांधी यांच्यात तुलना होते. तर एकंदरीत राहुल गांधीच्या म्हणजे भाजप समर्थकांचं राहुल गांधीच्या भूमिकेबाबत आणि राहुल गांधींचा सध्या असं सोशल मीडियात आणि वगैरे सगळीकडे सांगितलं जातं की त्यांचा सध्या ॲटिट्यूड बदलतोय. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काँग्रेसचा हा मुस्लिम समाज आमचा फिक्स समजदार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हे गैरसमज झालेला आहे. जर मुस्लिम समाजावर तुम्ही प्रेम करत असाल तर ह्या पुणे जिल्ह्यामध्ये एकही मुस्लिम समाजाचा जिल्हा परिषद सदस्य का नाही? आज पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 20-19 आमदार आहेत, एकही मुस्लिम समाजाचा आमदार. मी प्रश्न असा राहुल गांधीच्या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं? आणि सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा चालू आहे की 2014च्या तुलनेत राहुल गांधींची भूमिका ही बदलते, त्यांचा ॲटिट्यूड बदलतोय आणि त्यांच्या विषयी एक पॉझिटिव्ह मत तरुणांमध्ये निर्माण होते, अशी एक चर्चा चालली. ते चर्चा जर जे काय आहे तर ते काँग्रेसच्या यांच्याकडून पसरवली जात आहे. आज आपण तरुणांमध्ये जर पाहत असाल तर आदरणीय राहुल गांधींचे जे काही व्हिडिओ आहेत आणि अशा पद्धतीचे एक साधारण विनोदी कृत्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मी एक तरुण आहे, परंतु मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचारांनी आणि त्यांच्या कार्याकडं आकृष्ट झालो. आपण ह्या निवडणुकीकडं पाहत असताना एकीकडं ही तुलना फक्त म्हणजे सगळे प्रश्न आणि त्यासोबत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधीजी अशीच आहे. तर राहुल गांधीजींचं म्हणजे अझहरसारख्या दहशतवाद्याला त्यांनी अझहरजी म्हणणं असेल किंवा मध्यंतरी 25,000 कोटी लोकसंख्या म्हणणं असेल, तर अशा माणसाच्या हातामध्ये पूर्ण देश कसा द्यावा हा विचार तरुण पिढी करत आहे. म्हणजे त्यांनी सोशल मीडियावरती काही जरी पसरवलं तरी त्या व्हिडिओमध्ये की आपल्याला दिसून येतं की पंतप्रधान होण्यासाठी की आज म्हणजे आपण बारक्या बारक्या गोष्टींसाठी विचार करतो की नगरसेवक होण्यासाठी हे पाहिजे ते पाहिजे, तर पूर्ण देश हातामध्ये द्यायचा आहे. त्या माणसाला तेवढी मॅच्युरिटी पाहिजे, त्या माणसाला तेवढं समजावण्याची त्या माणसामध्ये ताकद पाहिजे. ज्यावेळेस त्यांच्याकडे मॅच्युरिटी येईल, सक्षमता येईल, त्यावेळेस देश विचार करेल. परंतु आज ती सक्षमता त्यांच्याकडे दिसत नाही. म्हणून आज रोजी देश हा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनाच पुन्हा निवडून देत आहे, कारण राहुल गांधीजी यांच्याकडे ती सक्षमता दिसत नाही. राहुल गांधी यांच्याकडं ती पुढे या राहुल गांधी यांच्याकडे ती सक्षमता दिसत नाही. या मुद्द्याला खोडून काढताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आपल्यासोबत बोलतात, ते काय म्हणतात ते बघूया. आताच माझे मित्र यांनी इथं विचार मांडला की राहुल गांधीकडं मॅच्युरिटी दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस असो, ही जी लोकसभेची लढाई आहे ती भारत देशभर त्याचा परिणाम होत असतो आणि अखंड जगात जे काय नॅशनल म्हणजे सगळे देश आहेत मिळून जे होतं वातावरण होत असतं आणि देशाच्या हिताचं निर्णय हा लोकसभेत होत असतात. यांनी सांगितलं इथं महाराष्ट्राचं किंवा कुठला विषय नाहीत, तर देशाच्या लेवलमध्ये बरेच जे प्रश्न आहेत. काँग्रेसमध्ये जरी नेतृत्व पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली 2014मध्ये, ते फक्त विचारावर आले की आम्ही हे करू, आम्ही शेतकऱ्यांसाठी असं करू, उद्योगांसाठी हे करू, व्यापाऱ्यांसाठी हे करू, तरुणांसाठी रोजगार निर्मिती करू. माझं असं म्हणणं आहे की जवळजवळ 2018मध्ये 37 लाख अखंड भारत देशामध्ये रोजगार सध्या जागा भरायला पाहिजेत, पण ते भरल्या गेल्या नाहीत. UPमध्ये त्याचं आताच मला 2015मध्ये मला वाटतं 16मध्ये 365 शिपाईसाठी जागा भरणार होते, पण 2.5 लाख फॉर्म आले. ते बी कुठं IIT झालेले, इंजिनियर झालेले, ग्रॅज्युएशन झालेले, वेगवेगळ्या सायन्स झालेले. म्हणजे सगळ्यात मोठा नोकरीचा प्रश्न आहे कामगारांचा. आणि ह्या सरकारनं 100 दिवस आपण काम लावू असं सांगितलं, पण वर्षात असतात 365 दिवस आणि 100 दिवस काम लावल्यावर राहिलेल्या दिवसाचं
काम कोणी लावायचं आणि कशा पद्धतीने लावायचं हा सगळा गोंधळाचा विषय आहे. काँग्रेस हा विचाराचा पक्ष आहे. जरी राहुल गांधी त्याचं नेतृत्व करत असेल तर सर्व समाज जो टीम आहे काँग्रेसची असेल, प्रशासनाचं असेल, प्रशासन कशा पद्धतीने कामाला लावायचं हे काँग्रेसला, राष्ट्रवादीला आणि इतर पक्षाला चांगलं कळतं. भाजपने गेल्या 2014 पासून कुठल्याही प्रकारचं चांगल्या पद्धतीने काम नाही केलं हे आपल्याला दिसतंय. त्यांना त्यांची भूमिका काहीतरी मांडायची आहे. काय राहुल गांधीचं म्हणणं आणि एकूण मोदींच्या कामाबाबत आणि त्यांच्या कामगिरीबाबत तुम्हाला काय वाटतं आणि राहुल गांधींच्या भूमिका? नरेंद्र मोदींची प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि गेले फक्त 5 वर्षे त्यांना संधी मिळाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा जो पक्ष आहे तो स्वातंत्र्य झाल्यापासून सत्तेत आहे आणि त्यांनी प्रचंड कारभार पण केला. पण जी काय करायला नको होत्या त्या गोष्टी त्यांनी ती केले. ते भ्रष्टाचार प्रचंड त्यांच्यात बिंबावला होता. तरुणांना रोजगार मिळत नव्हतं. रस्ता, पाणी, वीज, प्रत्येक 5 वर्षात त्यांचा विषय यायचा फक्त पाणी, रस्ता, वीज. मग त्याच्यामुळं हे आपल्याला परिवर्तन करणं काळाची गरज आहे. दिलेली संधी एक मिनिट दिलेली ओके बोल एक मिनिट सर काय म्हणतात बघूया. हा जसा राहुल गांधी विषय घेऊ तसा तुम्हाला तुमच्या भागातले प्रश्न तुमची पार्टी म्हणून आणि तुम्ही विरोधकांकडे यांच्यात काय फरक आहे हेही मांडा आवर्जून. इथल्या भागातले प्रश्न खरंच लोकसभेत मांडले जात आहेत का आणि जर तुमची पार्टी म्हणून तुम्ही प्रतिनिधित्व ज्याचं करताय ती पार्टी पुढच्या काळात मांडेल का? मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे संजय सोनवणे. या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की तुम्ही प्रश्न विचारला की या भागातला जी खासदार आहे तो त्याचं काम, तर या ठिकाणी मला असं आवर्जून सांगायचं आहे की या भागाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ज्या खासदार आहेत सुप्रियाताई सुळे, ह्या मला वाटतं ह्या लोकसभेमध्ये त्यांना 5 वेळा संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार काय भाजपने उगाच दिलेला नाही. जरी नरेंद्र मोदी जरी केंद्रात असतील तरी त्यांना पुरस्कार का दिला गेला? त्यांचं काम बघूनच त्यांना पुरस्कार दिला गेला. आणि आज आमच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जोगेंद्र कावडे सरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचं कारण एकच आहे की या भाजप सरकारच्या काळामध्ये भाजप सरकार हे सत्तेवर आलंय हे खोटं बोलून आलंय. भाजप सरकारने 15 लाख रुपये ह्या जनतेला प्रत्येकाच्या खात्यात जमा करतो असं आश्वासित करून लोकांना फसवून लोकांना हे भाजप सरकार हे सत्तेमध्ये बसलं. आता भ्रष्टाचाराचा एक मुद्दा या ठिकाणी आला. 550 कोटीचं विमान ह्यांनी 1600 कोटीला खरेदी केलं. हा सरळ भ्रष्टाचार आहे. हे जनतेपर्यंत सगळं समजते लोकांना. भ्रष्टाचाराच्या बाबतीत बी भाजप सरकार पुढं आहे. दुसरी गोष्ट विषय सांगायचा जरी झाला तरी आज भाजप सरकारच्या काळामध्ये आज आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा जर विषय घेतला, सुप्रियाताईंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि या पाण्याचा एक प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी उपस्थित करतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार या राज्यामध्ये असताना या उजनी धरणाचं पाण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं. आज जर तुम्ही उजनी बॅकवॉटरला जर गेला तर कधीच ह्याच्या पाठीमागच्या कुठल्याही काळात कधीच एवढी त्या धरणाची पातळी एवढी खाली गेली नव्हती. आज मायनस खाली गेलंय. 10 TMC मला वाटतं उजनी धरण मायनस खाली आहे. तर त्या उजनी धरणामध्ये मला वाटतं की अजून 1-2 महिन्यामध्ये टिपकाही राहणार नाही. या सरकारला पाण्याचं नियोजन अजिबात करता आलं नाही. या तालुक्याची गंभीर परिस्थिती आहे. तालुक्यामध्ये उजनी धरणाचा भाग मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा तर त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन या भाजपला करता आलं नाही. दुसरी मला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची की या भाजप सरकारच्या काळामध्ये जे केंद्रातले मंत्री आहेत, जे अनंत कुमार हेगडे म्हणून असा एक भाजपचा मंत्री, जबाबदार मंत्री एका कार्यक्रमामध्ये कर्नाटकमध्ये जाहीर सांगतो की हे संविधान आम्ही बदलण्यासाठी सत्तेमध्ये आलोय. म्हणजे तुम्ही एका बाजूला देशातील जनतेची फसवणूक करून या सत्तेमध्ये बसला आणि त्याच्यानंतर तुम्ही असं सांगता की आम्ही हे जे संविधान आहे हे बदलण्यासाठी आम्ही सत्तेमध्ये आलोय. दुसरी गोष्ट, या दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी बसतात, जिथं संसद चालती, तिथूनच काही थोड्या अंतरावरती या ठिकाणी या संविधानाच्या राज्यघटनेच्या प्रती त्या ठिकाणी जाहीररित्या जाळल्या जातात. त्या ठिकाणी त्याचे व्हिडिओ व्हायरल आहेत, त्याचे पुरावे आमच्यापाशी आहेत. तर अशा ठिकाणी जर का ह्या दिल्लीसारख्या ठिकाणी जर घटना घडत असतील, अनंतकुमार हेगडेंना सुद्धा जाहीर माफी मागण्याची विरोधी गटाने संसदेमध्ये मागणी केली, त्यांनी जाहीर माफी मागितली नाही.
याचाच अर्थ सत्तेची मस्ती कशी असती हे बघायला मिळालं त्या ठिकाणी. आणि जर का देशाची आपल्या घटना जर जाळत असतील तर या भाजप सरकारच्या पाठीमागं लोकांनी कसं उभं राहायचं. आणि मोदी सरकार हे विश्वासघातकी आहे हे सगळ्या जनतेला समजलेलं आहे. त्याच्यामुळं आमचे जे काही दलित समाज आहेत, दलित समाजाच्या विविध संघटना आहेत, या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये या देशामध्ये काँग्रेस सरकारच्या पाठीमागे उभा राहील. आपल्याला वेळेचं खूप बंधन आहे, कारण 18 मिनिटापेक्षा जास्त आपण बोलू शकत नाही. मी फक्त शेवट एका शेतकरी संघटनेच्या फक्त जास्त वेळ बोललो नका, कारण आपल्याला आंतरराष्ट्रीय विषयावर आपण नको जायला. आताच विषय आमच्या मित्रांनी मांडला की पाण्याचं नियोजन होत नाही. तर ह्याच्या आधी माननीय अजितदादा पवार जलसंपदा मंत्री बऱ्याच वर्ष राहिले, तर पाण्याचं नियोजन काही 1-2 दिवसात होत नाही. तर ह्याच्या आधी ब्रिटिशाच्या काळात कॅनल काढलेला आहे. एखादं जर कुटुंब वाढलं तर तिथं मोठा डेरा मांडावा लागतो, मोठी टीप आणावं लागते पाण्याची. तर ही काय आजचा प्रश्न नाही. गेले 72ला दुष्काळ धरण झालेलं आहे. ही जर नियोजन जलसंधारणाच्या माध्यमातून, पाणी आडवा पाणी जिरवाच्या माध्यमातून केलं असतं, ही कामच बोगस केलं, त्यामुळे ही वेळ आली. ही वेळ आलीच नसती पाण्याचं नियोजन करायची. साहेब, गेल्या वर्षी या टायमिंगला अजितदादा जेव्हा जलसंधारण मंत्री होते गेल्या 5 वर्षापूर्वी, त्या ह्या टायमिंगला साधारणपणे 60%-50%च्या आसपास धरण होतं. तर आज ते धरण मायनसमध्ये गेलेलं आहे. म्हणजे हे नियोजन करण्याचं काम कोणाचं आहे? हे सरकारचं काम आहे. हे नियोजन व्यवस्थित झालेलं नाही. या पाण्याच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेची भूमिका काय आपल्याला? हा फक्त शेवटचा प्रश्न असेल, कारण आपली टायमिंग संपून 4 मिनिट. नमस्कार, मी ज्ञानेश्वर फलफले. आज जर पाहायला गेलं तर आत्ताच आमचे मित्रपक्ष असतील किंवा मित्रपक्ष म्हणण्यापेक्षा या ठिकाणी चर्चासत्र बसलेले असतील, भाजपचे काय असतील किंवा राष्ट्रवादी असतील किंवा काँग्रेसचे काही पदाधिकारी या ठिकाणी बसलेले असतील. आज म्हणतायत की मोदींना पंतप्रधान पुन्हा करायचं. मोदी स्थानिक मुद्द्यांवर बोला. एक मुद्दा फक्त, एकच मुद्दा घेऊ द्या फक्त. शेतीच्याच मुद्द्यावरती बोलतोय की मोदींना पंतप्रधान करायचं. मोदींना एका माणसाच्या राजकारणावरून आज देशातल्या अख्ख्या जनतेला येड लावलं जाते. एक माणूस चांगला असला म्हणून काय प्रत्येक उमेदवार हा चांगला नसतो. म्हणजे एक माणूस चांगला असला म्हणून काय प्रत्येक उमेदवार चांगला नसतो. त्यामुळे शेतकऱ्याची भूमिका कुठेतरी घेतली पाहिजे. आज जर पाहायला गेलं तर जगाच्या पातळीवरती भारतामध्ये 3.5 लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि आज जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर 57,000 शेतकरी लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्याची भूमिका कोणीतरी मांडली पाहिजे. आणि आज जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं साहेब की मागच्या काही 2-3 महिन्यापूर्वी असेल किंवा 2-3 वर्षापूर्वी आज शेतकऱ्याला हमीभाव नसल्यामुळं आज रस्त्यावरती उतरण्याची पाळी या भाजप सरकारने आणावी लागली. मग माझ्यासारख्या युवक कार्यकर्त्यांनी आज मुंडन आंदोलन करण्याची वेळ येते. ज्या ठिकाणी माझ्यासारख्या युवक कार्यकर्त्यांनी कुठेतरी शिक्षण घेतलं पाहिजे, कुठेतरी काहीतरी मुद्दा उचलला पाहिजे. आपण वेळ जास्त लोकांना बोलायचं आहे, पण हां तुम्ही मागं थांबलात तर काय होणार नाही. फक्त शेवटचा प्रश्न. तुम्ही शेवटचा वंचित बहुजन आघाडीच्या शेवट तुम्हीच करा. तिसऱ्या आघाडी आमचा पर्याय म्हणून मतदार आमचा होत असतो. दोन्ही काँग्रेस आणि बीजेपीला आमचं पर्याय म्हणून मतदार आमचं होत असतं बहुजन वंचित आघाडीचं. बस एवढंच म्हणतो. अतिशय चांगले उत्कृष्ट आहे. अंतर्गत आम्ही भेटी घेत आहे आणि लोकांशी संपर्कात आहे. लोकांची गाठीभेटी घेत असतो आम्ही अंतर्गत जाऊन. आपण एकतर इथं बऱ्याच जणांना बोलायचं होतं, पण आपल्याकडे वेळ संपलेली आहे, त्यामुळे आपण थांबतो. इंदापुरातला एकूण प्रचार काय आहे? आपण वर बघताना ज्या बरं, एक शेवटचा प्रश्न आहे फक्त, त्याच्यानंतर आपल्याला थांबावं लागेल कारण आपल्याला वेळ संपूर्ण लोक. आपण सगळेच पक्षाचे हित उमेदवाराच्या माध्यमातून आलेले सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आपला प्रश्न महत्त्वाचा काय आहे की हा तर पक्षभिक्ष नाही, पण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं झालं तर दुष्काळाची परिस्थिती आहे. निवडणुका दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये लागलेल्या आहेत. लोकांना प्यायला पाणी नाही. याची जबाबदारी चालू असणाऱ्या सरकारने घेतली पाहिजे का नाही? आज जनावरांच्या सांगतो छावण्या उभा नाहीत. ह्याची जबाबदारी चालू यांनी घेतली पाहिजे का नाही? ज्यावेळेस पाठीमागच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस त्यावेळेस संतोष आहे की त्या ठिकाणी छावण्या उभा केल्या जात होत्या. लोकांना प्यायला टँकर त्या ठिकाणी दिलं जात होतं.
परंतु हे लोक आहेत ते आता निवडणुकीतच गुंतलेत. फक्त पंतप्रधान करायचं, मुख्यमंत्री करायचं म्हणूनच हे गुंतलेत. शेतकऱ्याकडे कोण लक्ष देणार नाही का? अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी बोलतो. सगळ्यात शेवटच्या प्रश्नावर खरं तर उत्तरामध्ये आपण आलो. शेतीचा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, दुष्काळाचा आहे. आणि इथं आपण इंदापुरात या विषयावर गेले 25 मिनिटं चर्चा केली. मी वेळेअभावी थांबतोय, पण प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार की आपण उशिरा सुरुवात करू नये, आपण इथं थांबलात. धन्यवाद.